तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 4-5 विषयावर डिस्कस करणार आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी यूपीएससी यांच्या जे जागावाढ केलेली आहे बार्टी या संस्थेने, तर ते होणार का किंवा त्याचा रिझल्टवर कोणता परिणाम होईल, ठीक आहे। त्यानंतर निकाल जो आहे आपला, जो उद्या किंवा परवा लागणार आहे, तो डिले होऊ शकतो का, किंवा जर विद्यार्थी मित्रांनो निकाल डिले झाला तर त्यामागचे कारणे कोणते आहे। त्यानंतर एमपीएससीचा कट ऑफ किती लागणार, उत्पन्नाचा दाखला जो आहे तो 3 वर्षाचा लागणार का। त्यानंतर पासबुक ज्यामध्ये तुमचे पैसे येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात इम्पॉर्टंट ते जे आहे तुम्हाला नॅशनलाइज बँकेचे लागणार आहे, त्याच्याविषयी सुद्धा आपण डिस्कस करून घेऊ। त्यानंतर आरटी या 1380 जागा, बार्टी टीआरटीआयचे जे आहे पोलीस भरतीचे स्टुडंट, त्यांच्या फक्त पोलीस भरती या स्कीमच्या 18,000 प्लस जागा आहे। तर जास्तीत जास्त टीआरटीआय विद्यार्थ्यांचा पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण योजनेत जो आहे ते सिलेक्शन होऊन जाईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीचा कट ऑफ बार्टी, टीआरटीआय, महाज्योती, सारथी, आरटी या सर्व संस्थांच्या एमपीएससीची एक्झाम जी आहे ती झालेली होती, राज्यसेवा आणि कंबाईन। तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जेवढे विद्यार्थी बार्टी, टीआरटीआय, आरटीचे आहे त्यांना जर 90 प्लस मार्क असेल, 90 प्लस, तर ते सेफ झोनमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि मुली जे आहे ते 85च्या प्लस असेल तर त्यासुद्धा सेफमध्ये आहे। आणि जर बार्टीच्या जागा वाढल्या विद्यार्थी मित्रांनो, बार्टीच्या जर जागा वाढल्या 1000 किंवा 1200 झाल्या, तर जवळपास मुलांचा कट ऑफ 80 प्लस लागू शकतो आणि मुलींचा जो आहे तो 70 प्लस असेल तर सेफ झोनमध्ये लागू शकतो एमपीएससी आणि यूपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बार्टीच्या। आणि सेम जर बार्टीच्या जागा वाढल्या तर आरटीच्या सुद्धा थोड्या प्रमाणात जागा वाढून जाईल, ओके। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पासबुक जे आहे तुम्हाला नॅशनलाइज बँकेचे लागणार आहे। नॅशनलाइज बँक म्हणजे आपली SBI बँक, सेंट्रल बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक अशा प्रकारच्या बँकेची तुम्हाला पासबुक आहे जे तुम्हाला लागणार आहे। त्यावर विद्यार्थी मित्रांनो तुमचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे, रजिस्टर तुमचा मोबाईल नंबरसुद्धा बँकेला लिंक असायला पाहिजे। जर तुम्ही अजूनही केलेलं नसेल तर तुम्ही करून घ्या, ठीक आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, जॉईंट अकाउंट चालणार नाही, पोस्टाचे अकाउंट चालणार नाही, ठीक आहे। अजूनही कोणते कॉपरेटिव्ह बँकेचे अकाउंट असेल तर ते चालणार नाही आहे, ठीक आहे। नॅशनलाइज बँकेचे तुम्ही काढून घ्या। आणि इन्कम सर्टिफिकेट जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला 3 इयरचं लागणार आहे। आणि जेवढे आपले बार्टीचे, आरटीचे आणि टीआरटीआयचे विद्यार्थी राहील आता पोलीस भरतीचे आणि IBPSचे, तर त्यांना विद्यार्थी मित्रांनो 40-45 प्लस मार्क असेल तर ते चांगल्या बऱ्यापैकी सेफ झोनमध्ये आहे, त्यांचं सिलेक्शन होऊ शकते। आणि मुलींचं 23 प्लस मार्क असेल पोलीस भरती आणि IBPSमध्ये तर त्यांचंसुद्धा सिलेक्शन होऊन जाईल, ठीक आहे। आणि एमपीएससी, यूपीएससी, त्यानंतर मेसचे विद्यार्थी, JMFCचे विद्यार्थी, SSCचे विद्यार्थी यांच्या वॅकन्सीज कमी असतात, त्यामुळे यांचा कट ऑफ जो आहे थोडासा जास्त लागेल, ठीक आहे। अजूनही कोणती ऑथेंटिक माहितीसाठी तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या। अपकमिंग अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील। डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, ठीक आहे। अजूनही कोणती अपडेट्स आल्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपल्या ग्रुपवर दिल्या जाईल, टेलिग्राम ग्रुपवर, व्हॉट्सअप ग्रुपवर, ओके। तर आता आपण उद्याच्या रिझल्टची वाट पाहू, परवाच्या रिझल्टची वाट पाहू। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रिझल्टची आपल्याला ऑथेंटिक माहिती त्या बार्टीच्या नोटीस बोर्डवर, बार्टीचे जेवढेही मेंबर्स असेल ऑफिशियल संस्थेचे, ते सुद्धा आपल्याला सांगणार आहे की रिझल्ट बाबतीत का बरं डिले झाला। तर जर डिले झाला तर उद्या किंवा परवा जो आहे तो आपल्याला रिझल्ट पाहायला मिळून जाईल नोटीस बोर्डवर। आणि सिलेक्शन यादीत तुमचं नाव आहे किंवा नाही ते तुम्ही चेक करू शकता। नाव जर असल्यास विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन यादीत आणि वेटिंग लिस्टवर, तर तुम्हाला अकॅडमी प्रेफरन्ससाठी म्हणजे तुम्ही प्रेफरन्स देऊ शकतात। महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातले तुम्ही रहिवासी असल्यास कोणत्याही जिल्ह्यात तुम्ही जे आहे तुमची फेवरेट अकॅडमी निवडू शकता आणि त्यामध्ये योग्य प्रकारे प्रशिक्षण घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो। आणि प्रशिक्षण दरम्यान जे तुमचं स्टायपंड आहे ते मिळणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे। त्यासाठी तुम्ही SBI बँकेचं किंवा राष्ट्रीयकृत बँकेचा जे आहे तुम्ही पासबुक नक्की काढायला पाहिजे। आणि 3 वर्षांचं इन्कम सर्टिफिकेट नक्की काढून घ्या, कारण कोणत्याही डॉक्युमेंटमुळे तुमचं सिलेक्शन कॅन्सल होता कामा नये। अपात्र यादी लागते विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यामध्ये प्रॉपर रिझन दिला जाते का या विद्यार्थ्याला का बरं बाद केलेला आहे। तर अपात्र यादीत तुमचं नाव देऊ नका। जर तुम्ही मेहनतीने अभ्यास केला असेल आणि जो आहे तुमच्या CET चांगला स्कोर आला असेल तुम्हाला, तर तुम्ही 72,000 ते 1,22,000 फक्त डॉक्युमेंटच्या चुकीमुळे गमावू नका, ठीक आहे। अजूनही कोणती माहिती लागल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करून द्या विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करेन, ठीक आहे। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।